नमस्कार भावांनो बहिणींनो, पहा तुमच्या भाषेचा चहा चाललाय आहे ना छकू दीदी. चहा बनवायला लागली. म्हणलं बाळा मा काय चहा ठेवू नको, मी दोनदा चहा घेतलाय. म्हणलं तुमच्या दाजीनं नाही घेतला, ती बरं वाटाना त्याला, ते झोपेलेत आता, कामावून आलेत आणि झोपलेत. तिचे पप्पा नाही तर ते दोघांचा चहा सोबतच असतोय. हाय ना छकू. ती दिदी चहा करायला लागली आपली छकू दिदी. तुम्ही या चहा घ्यायला भावांनो बहिणींनो, तुमच्या भाषेच्या हातचा लय काटा येतोय तिला सकाळचा नाश्ता करायला. ती तिच्या पप्पाला म्हणून लागली जिलाबी फाफडा आणा, पण भैया शाळेत गेलाय तर ती म्हणे मग चांगलं नाही आता त्याला सोडून खायला. मग ती म्हणे राहू द्या म्हणे. छकू टिकली पाय आज मी केवढी लावली. साडीवर चांगल्या दिसतात मोठ्याल्या टिकल्या, ड्रेसवर याच्यावर नाही चांगल्या दिसत आहे का नाही. आज म्या म्हणलं आता चाल म्हणलं थोडंसं छकू दीदीचं काय नाटके चालू असते, मला नाही घ्यायचा चहा. किती वाजले छकू. ती चालली आता तिच्या पप्पाकडे चहा घ्यायला. आज आखाल्या वांग्याची भाजी बनवते. आता बरेच दिवस झालेत आपले मसाले कडू कडू झालेत. आता म्हणजे दिवाळीला आणत असते लगे मी मसाले. मग आता हे म्हणते ते टाकूच नको, कडू भाजी होती. खरंच कडू होती. इकडं कसं आहे, थोडे मसाले घेतले आपण शिल्लक तर भाजी कडू होऊन जाते. त्या दिवशी एवढी भारी भाजी बनवली ती कडसर झाली. तसंच होते काहून होतं इथं. हाय छकू दिदी. छकू आपल्या चेहऱ्याला किती फुळ्या यायला लागल्यात हो, काहून यायला लागल्यात काय माहिती एवढ्या लय लगे. छकू दिदीच्या चेहऱ्याला तसंच झालंय. मला पण इथं ना असं मोठालं यायला फुळ्या आल्या तर लय दुखतात. आता तुमच्या ताईला स्वयंपाक करायचा आहे. थोडासा भात, आखाल्या वांग्याची भाजी बनवते मस्त मसाल्यात, आणि पोळ्या 2-3च बनवून लागतात. कोणीच जास्त खात नाही. थोडंसं जेवण. भैया येईन आता 12 वाजता येतो. आणि असं उन्हाळ्यासारखीच गरमी व्हायला लागली, वाटायला लागले थंड थंड पाणी प्यावं तसंच व्हायला लागले. ऊनच तसं आहे. आता मी शेंगदाणे संपले होते तर आणायला गेले तर किती ऊन आहे, लय ऊन आहे. छकू दिदीला आपण थोडंसं हेळत घेतलं तर लगेच छकू दिदी गेली लगेच तिकडच्या घरात. आहे ना छकू. लय हसू येत आहे मला तिचं, आहे का नाही छकलू. कधी येतो वाढदिवस. आता किती दिवस राहिला दोघा भावायचा. 2-3 दिवस ना. कम्प्लीट कामं झालेत. आता थोडेसेच कपडे. ते चहा कशाला तुला कमीच ठेवायचा ना. मग मी म्हणले होते मला चहा नाही घ्यायचा. आता खरंच गरमीच्या ना चहा घेऊ ना. आता छकू म्या म्हणलं अंधार काहून यायला लागलाय. जेव्हा त्या समोरच्या घरातला लाईट चालू केला मग तेव्हा उजिडन. मग म्हणलं अरे असं काहून झालंय म्हणलं, हेडत उजीड काहून नाही म्हणलं. घे ना त्याच्यात, तसं नको लोटून माझ्या अंगावर कॅमेरा फोन. जाय तुला नाही घेत मी, जाय त्याच्यात घेऊन घेते चहा आता. जा घे. काय लाजती, लय लाजा वाटतात ह्या लेकरायला. काय व मम्मी, काय व मम्मी. असंच चालू असते लेकरायचे नाटकी. टमाट्याचा ठेसा वाटलाय गावरान टमाटे. कधी मध्ये येते बाजारला. एवढे भारी ठेसा झाला तर तुमचे दाजी म्हणे लय भारी ठेसा वाटलाय म्हणे. तो त्याला लय आवडला होता. तुला कसा लागला होता छकू, चांगला का. भेंडीची भाजी थोडासा ठेसा वाटला होता, लय भारी लागू लागला. आता काय आखाल्या वांग्याची भाजी बनवायची. सकाळचा नाश्ता कोणी घरात करत पण नाही, काहीच नाही. मग काही ना पहिल्यानं मस्त आपले हेडो बनायचे, काही नाश्ता बनवताना, काही भाज्या बनवताना. आता बनवलीच नाही बऱ्याच दिवसापासून. नाश्ताच करत नाही घरातले कोणी. बिस्किटाचं नाही काय खाताना टाकावं मग. आणि सोबत चहा घ्यायला कोणीच नसते. असा परिवार का जेवण करताना हेडो काढायचा काही. पहिलं दाजीचा आमचा राहायचा जेवण रविवारी जेवण हे करताना. आता लय उशिरा येते ते रविवारी, पण आमचे जेवण व्हायला असते तर मग त्याच्यामुळं मग बऱ्याच दिवसापासून खाताना हेडो नाही टाकला. आहे ना छकू. आता छकू दिदीला काय खायचं आहे, ती म्हणती छोले भटुरे बनव. आता सगळं साहित्य मसाले गिसाले आहेत.
आता मैदा पण आहे सगळं आहे. आता ह्या रविवारी देईन त्याला बनवून. रविवारी नाही बनवणार, नाही तर सोमवारी बनवून देईन. मग हे जर आले जेवताना सगळे सोबत असले तर वाटते काढा, पण सोबत नाही जेवण. हे यायला लय उशीर होतोय, तर कामावून घे म्हणते तुम्ही जेवून घ्या जा. आणि सगळा परिवार कोण आहे आपले 4 जण. तिघं माय लेकरं सोबत जेवतो तर लेकरं असतात म्हणते तर आमच्या सोबत हेडो नको काढू, त्याला लय लाजा वाटतात. मग एकटीच जेवताना हेडो काढावं का? एकटी जेवताना जर हेडो काढा मग कमेंट येतोय ताई परिवारासोबत घेऊन जेवा. परिवार सगळा लाजाळू, 2 लेकरं, पोरगी लाजाळून पोरग पण. आणि दाजीला कामाचे आणि टाईम नसते, नाही तर ती शॉर्ट व्हिडिओ टाकायची मी पहिल्यांदा द्यायचा जेवण करताना काढायचे. पण आता बऱ्याच दिवसापासून शॉर्ट व्हिडिओ पण जेवणाचे काहीच टाकलं नाही. छकू दिदी म्हणते तुला उलास काहून नाही राहिला, चॅनलवर आलं काढलं पिशे मांडत काहून नाही तू व्हिडिओ, काहून नाही टाकत, असं तसं चालू आहे. सगळा परिवार सोबत असला तेव्हा लय भारी वाटते जेवण करायला. आम्ही तिघं आधी जेवतो, हे 2ला येतात. मग 2 वाजा लोक लेकरं कशाला थांबते, भुका लागतात. आणि मला त्याच्यासोबत सवय झाली 12ला जेवण करायचं. इकडं तरी समजा आपण 12ला जेवतो, आपल्या इकडं 11 वाजता सगळ्याचे जेवण होते. आणि छकू दिदी जास्तीत जास्त 11:30 वाजा लोक जेवले होते. आणि दुपारा परत भूक लागते, मग 2 वाजता जेवायचं. इकडं एकदा जेवलं तर संध्याकाळी लवकर जेवू वाटत नाही, लय जड अन्न नाही, भूकाच लागत नाही पटकन. आणि शरीर जाडं होतं इकडं लय घरात राहून. छकू दिदी कधी जाडी होत नाही. मला वाटते मग शरीर पतलं राहत, मी पतली होत नाही आणि छकू दिदी जाडी होत नाही, जास्त खराब होती. असं होतं, तिच्या अंगीच लागत नाही, असं होऊन जातं तिला. आता तुमच्या ताईला करायचा आहे स्वयंपाक. आज काय नाही, थोडासा स्वयंपाक. आता सगळ्याला एकच भाजी करायला लागली मी आता बऱ्याच दिवसापासून. 2 भाज्याचे नाटके बंद केले, सगळ्यांना एक खायचं. काल मसुराची डाळ बनवली, सगळ्याला एकच भाजी दिली तुमच्या दाजी सगळं. आता तुमच्या ताईला वांग्याची भाजी बनवायची. आता मी घेते स्वयंपाक पाणी करून. व्हिडिओ कसा वाटतोय नक्की सांगा कमेंटमध्ये. बाय भावांनो, वहिनींनो, भेटते उद्याच्या व्हिडिओमध्ये.